नमस्कार. आपल्या रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण उपवास स्पेशल साबुदाणा वडा कसा करायचा ते बघणार आहे. आणि तुम्ही बघू शकता मस्त असे कुरकुरीत आणि खुसखुशीत हे साबुदाणा वडे बनवून तयार होतात. आणि अजिबात हे वडे तेलामध्ये फुटत नाही किंवा तेलकट होत नाही. व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या अशा टिप्स आहेत, त्या तुम्ही फॉलो करा म्हणजे तुमचे वडे अजिबात तेलामध्ये फुटणार नाही. साहित्याचं प्रमाण कसं घ्यायचं, वडाचं मिश्रण कसं करायचं, वडा तेलामध्ये कसा तळायचा, संपूर्ण डिटेल्स आहे. पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण आणि शेवटपर्यंतच बघावा लागेल. अजिबात स्किप करू नका. जर तुमचं प्रमाण इकडे तिकडे झालं तर वडा फुटण्याचे चान्स आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंतच बघा. चला तर मग मस्त आपण कुरकुरीत खुसखुशीत खमंग असा उपवासाचा साबुदाणा वडा लगेच करायला घेऊया. पण त्याआधी तुम्ही जर का चॅनलवर नवीन असा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जास्तीत जास्त लोकांनी चॅनलला करून असं सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा. चला तर मस्त आपण कुरकुरीत स्वादिष्ट खमंग साबुदाणा वडा करायला लगेच सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपण साहित्य पाहूया. तर बघा इथे मी एक मोठ्या आकाराचा उकडलेला बटाटा, त्याच्या मी अशा फोडी करून घेतल्या. अर्धी वाटी भाजलेला शेंगदाण्याचा कूट आहे, 1 चमचा जिरे, 3 ते 4 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ आणि याच वाटीने मोजून अर्धी वाटी मी साबुदाणा रात्रभर भिजत ठेवला होता. आणि तुम्ही बघू शकता मस्त असा टपुरा फुलला आहे. येथील सगळं पाणी मी नितळून काढलं. आता बघा परातमध्ये आपल्याला बटाट्याच्या फोडी घालायच्या आहे. या हाताने अशा मॅश करून घालायच्या. प्रमाण जर सारखं घेतलं तर साबुदाणा वडा तेलामध्ये अजिबात फुटणार नाही. आता यामध्ये घालायचं भाजलेल्या दाण्याचा कूट, 1 चमचा जिरे, हिरवी मिरचीचे तुकडे, थोडीशी कोथिंबीर. उपवासाला कोथिंबीर आणि जिरं खात नसाल, नाही घेतलं तरी चालेल. चवीप्रमाणे मीठ. आता हे सगळं साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता हे मिश्रण छान आपल्याला मळून घ्यायचं आहे या पद्धतीने. आता बघा इथे हे छान मिश्रण मी मळून घेतलं. 3 ते 4 मिनटं लागली मला. मिश्रण छान मळणंसुद्धा गरजेचं आहे, कारण छान जर मळून घेतलं तर तेलामध्ये तळताना साबुदाणा वडा फुटणार नाही. आणि बटाटा आणि साबुदाण्याचं प्रमाणसुद्धा परफेक्ट घ्यावं लागेल. हे अत्यंत महत्त्वाच्या टिप्स आहे. हे बघा छान हे मळून घेतलं. आता लगेच आपण याची वडे करायला घेऊया. बघा असा एक गोळा घ्यायचा, छान याला असा गोलाकार करून घ्यायचा आणि याला असं चपटं करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता छोट्या मोठ्या आकारामध्ये तुम्ही हे वडे करू शकता. हे बघा किती छान बनलं आहे. एका परातमध्ये काढून घेऊया. आणखी तुम्हाला एक करून दाखवते. बघा मिश्रणाचा गोळा घेतला, लगेच याला असं हातावरती चपटं करून घ्यायचं. साबुदाणा वडा करत असताना हलकासा त्याला किंचित पातळ ठेवायचा, म्हणजे तेलामध्ये तो फुटणार नाही. तर बघा असा हलकासा याला पातळ ठेवायचा. अशाच पद्धतीने सगळे वडे करून घेऊयात. आता इथे बघा कढईमध्ये साबुदाणा वडे तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं आहे. आणि त्याचसोबत इथे मी साबुदाणा वडे असे करून घेतले. तेल व्यवस्थित असं कडकडीत गरम असावं, जेणेकरून साबुदाणा वडा तळताना बुडाशी चिटकणार नाही आणि फुटणार देखील नाही. तर इथं तेल व्यवस्थित असं गरम झालं. आता यामध्ये साबुदाणा वडा घालून तळून घ्यायचा. हे बघा गॅस मंद आचेवर करायचा आणि अलगद हाताने आपल्याला हे वडे यामध्ये तळून घ्यायचे. हे बघा साबुदाणा वडा लगेच पलटी करायची घाई करू नका. एक बाजू छान अशी तळून घ्यायची. तुम्ही बघू शकता एक बाजू छान अशी तळली गेली आहे. आता लगेच याला आपण पलटी करून घेऊया. तेल जर व्यवस्थित तापलेलं असेल तर साबुदाणा वडा अजिबात तेलात फुटणार नाही. तुम्ही बघू शकता मस्त सोनेरी रंगावर छान असे कुरकुरीत होईपर्यंत हे साबुदाणा वडे आपल्याला तळून घ्यायचे. लक्षात ठेवा गॅस फुलपेक्षा कमी आचेवर म्हणजे मध्यम आचेवर ठेवून आपल्याला हे साबुदाणा वडे तळायचे आहे, जेणेकरून ते तेलामध्ये फुटणार नाही. तुम्ही जर जाड वडे करसाल, आतमध्ये स्टीम कोंडली जाते आणि वडा लगेच फुटतो. तर वडे अजिबात जाड करायचे नाही, हलकेसे पातळ ठेवायचे. आणि तुमचं मिश्रणसुद्धा जास्त असं ओलसर जरी असलं तर त्यामध्ये स्टीम कोंडली जाते आणि वडा लगेच तेलामध्ये फुटतो. तर बघा मस्त कुरकुरीत इथं असा हा साबुदाणा वडा तळून तयार आहे. आता याला लगेच काढून घेऊया. तुम्ही बघू शकता रंगही छान सुरेख आला आहे. संपूर्ण तेल नितळायचं आणि एका परातमध्ये लगेच काढून घ्यायचे हे वडे. लक्षात ठेवा
जास्त प्रमाणात जर तुम्ही वडे तळले तर वडे फुटण्याची शक्यता असते. तर असेच कुरकुरीत होईपर्यंत तळायचे आणि लगेच काढून घ्यायचे. साधारण याला 3-4 मिनिटे लागतात तळण्यासाठी. हे बघा, आता अशाच पद्धतीने ज्यांना वडे तळताना भीती वाटते त्यांनी अशी झाऱ्यावर वडा ठेवायचा आणि तेलामध्ये हलका तसा सोडायचा, जेणेकरून तेल अंगावर उडणार नाही. आता हे दुसरी बॅचसुद्धा छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया. तर इथे आता तुम्ही बघू शकता आपले साबुदाणा वडे तळून तयार आहेत आणि बघा एकदम अशी कुरकुरीत झाली आहे. आणि तुम्ही एकूण एक वडा बघू शकता, अजिबात तेलामध्ये फुटलेला नाही, छान असा कुरकुरीत झाला आहे. तर साबुदाणा वडे त्यासोबत तळलेल्या मिरच्या आणि दह्यासोबत तुम्ही खाऊ शकता, खूप छान लागतं. तर हे साबुदाणा वड्याची रेसिपी उपवास स्पेशल आहे. अगदी सोप्या पद्धतीने हे वडे केले आहेत. फक्त व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या अशा टिप्स आहेत, त्या तुम्ही फॉलो करा, म्हणजे तुमचे वडे छान असे कुरकुरीत होतील आणि अजिबात तेलामध्ये वडा फुटणार नाही. व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या टिप्स आहे, त्या तुम्ही फॉलो करा आणि ही रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात ही रेसिपी जमेल. कमेंटमध्ये सांगा की रेसिपी कशी झाली. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच अगदी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, जेणेकरून मी छान छान असे उपवासाचे पदार्थ अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरच येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.